नमस्कार मित्रांनो, आपल्या कोकणातील अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता थोडी शेतीची कामं चाललेत. शेतीच्या कामासाठी चाललो आहे आम्ही. तिथे घेऊन चाललो आहे पॉवर ट्रेलर म्हणजे छोटा ट्रॅक्टर. आता सध्या आपल्याकडे बैल नाही आहेत, त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर करतात. बबनचं आहे ट्रॅक्टर छोटंवालं. कधी घेतलं आहे रोबन? 2 वर्ष झाली त्याला. आता सध्या जास्त करून आमच्या इकडे पण छोटे असे ट्रॅक्टर म्हणजे ट्रॉलरच वापरतात, बैलांचा वापर करत नाहीत. तुम्हाला दाखवतो आता कशात फोडणी म्हणजे आपली उकळ करतात. तुमच्याकडे उकळ म्हणत असतील, आमच्याकडे फोडणी म्हणतात. सकाळ सकाळ उठलो आम्ही इकडे, एलेश घेऊन चालला आहे. त्याला 2 चाकं देखील असतात. आणि बाकीचं ऑपरेटिंग सिस्टम आपले चालक मालक बबन दाखवतील. ब्लेड आहे तिथे एक दादाकडे. इकडे आपले परशा जात्या सकाळ सकाळ गोट्यामध्ये. काल पडलाय पाऊस आपला रात्री, जमीन पाहू शकता थोडीशी ओली झाली. थोडासा पाऊस पडला बऱ्यापैकी. जिथे जायचं आहे आपल्याला तिकडे घेऊन जाण्यासाठी थोडंसं आहे, त्याला चाकं वगैरे आहेत. इकडे आहे मोटर. तर बबन चालू कसं करायचं ते दाखवेल आपल्याला. चला रे, कुठे जायचं आपल्याला? पाटामध्ये. इकडे आहेत आपल्या मळ्या आहेत त्याच्या बबनच्या. थोडंसं फक्त घेऊन जायला थोडंसं अवघड वाटतं, पण कामाला मला वाटतं होतं बरं वाटतं कामणार आहे. कामासाठी ओके आहे, इथे थोडं उचलावं लागेल. हा एक जरा इथे ह्याचा बेनिफिट जरा डिसॲडव्हान्टेज असतो बघा. तर हे छोटं आहे, एवढं मोठं नाही आहे. तर आपल्याला उचलावं लागलं इथून. 5 HP उचलतं. 5 HP ची मोटर आहे बोलतो ते. आता इकडे थोडी प्लेन जागा आहे, तिकडे घेऊन जातील. आपण सर्व पहिल्या मळ्या लावायचे, आता काय लावत नाही. त्यामुळे त्याने केलेले आहे इकडे काजूची लागवड केलेली आहे. ते जवळच आहे. इकडे समोर आहे आपलं घर, आणि घराच्या समोर आहे त्या सर्व मळ्या. ते आहे आपल्या कळसकर मामाचं घर. इकडे आहे खेतलांचं घर. एक आपल्या वाडीतील नवीन घर केळसकर मामांचं, बळीराम केळसकर मामांचं. ह्या सर्व मळ्या आहेत बबनच्या. इथे पार्ट्या देखील करतात रात्रीचे. हे थोडंसं उंच बांध वगैरे असेल तेव्हा फक्त जरा उचलं पचलावं लागतं. तर प्लेन जागेसाठी उत्तम आहे एकदम. पूर्ण सर्व बबनच्या मळ्या आहेत, मोठी मळे आहे. हा पाट आहे, पाटातल्या मळ्या म्हणतात, कारण हा पाट आहे बघा. इकडून पहिल्यांदा आहे ना, पहिल्या काळामध्ये तिकडे नदी होती. ते नदीचं पाणी अडवायचे आणि ते पाट काढून असे इकडे जवळजवळ फूटपर्यंत न्यायचे तिथपर्यंत. त्याच्यामुळे हा जो एरिया आहे याला नाव पडलं पाटातल्या मळ्या म्हणतो आम्ही इकडे. सर्व लागवड केली आहे सध्या. आमची देखील पुढे लागवड आहे तिकडे. आता उचलून आपण चाललो आहे. आपल्याला जायचं आहे या मळीमध्ये. या मळीची केलेली आहे मशागत. पण मशागतचा व्हिडिओ आपण बघू करायला मिळाल तर. काल जर पाऊस पडल्यामुळे आहे ना, जमीन थोडी झाली ओली झाली थोडी बघा. आता याच्यात डायरेक्ट बघून हा छोटा ट्रॉलर चालवेल आणि याची पूर्ण उकळ करून गेली, फोडणी करून गेली. फोडणी म्हणजे ही जमीन आपल्याला पेरणीसाठी म्हणजे आपले जे भात असेल ते पेरणीसाठी करायचं आहे रेडी. आता जॉईंट करतात हे लोक बघा. पहिला टायर काढले, आता टायरची गरज नाही. आपल्याला जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॉलर घेऊन जायचं असेल तेव्हाच फक्त लागते टायरची गरज. हा बस पुढे चिकन टाक. ॲक्च्युली पेअरमध्ये नाही येते, 2 यांची गरजच लागते. दोन्ही साईडला लावावं लागतं. ते उलट होणार, दोन्ही साईडला लावावं लागतं, त्यामुळे 2 आहेत ब्लेड्स. काय नाही. इकडे हा दिलाय बॉक्स. काय बोलतो त्याला रे? इक्विपमेंट बॉक्सवर इक्विपमेंट याच्यामध्ये ठेवतात. इकडे जॉईंट करतोय. 2 साईडला 2 लागणार. पिन लावणार म्हणजे त्या निघू नये, ब्लेड याच्यामधून निघू नये म्हणून लावले. पिन लावले. त्या साईडचं पण टायर काढणार. वायर वरती घे, म्हणजे खाली आले. होय.
हे हा इथे धडक वाढवायचे. पाण्याचं उघड तरी इथे नाही. हे वर करणार ना. आता जरा बबनकडून माहिती घेऊया पण. चालू का? ते किती एच पीची मोटर आहे बबनाची रे? 5ची आहे मोटर. आणि याला एक डिझेल वगैरे पेट्रोल वरती आहे. पेट्रोल किती इकडे सगळं ऑपरेटिंग सिस्टम आहे सगळी. गिअर वगैरे किंवा एक्सेलेटर ते करतो चालू. पहिले मोटर चालू करावं लागेल. पहिल्या शॉटमध्ये चालू झालेलं आहे. बंद होता तर देखील पहिल्या शॉटमध्ये चालू झालं आहे. हे इकडून काढायचं आहे. रिलीज केला वाटतं. ब्रेक रिलीज केले. फायनली झालं आहे चालू. तर पाहूया आहे साधारण बऱ्यापैकी मोठी आहे मळी. तर किती वेळ लागतो हे पाहूया आपण आता. बऱ्यापैकी मोठी मळी आहे एकदम. बघा मी या कोपऱ्यातून दाखवतो. मोठी आहे मळी साईजने. चौकोन साईज आहे बघा. मोठी आहे. तर इथून सुरुवात केले हळूहळू सर्व. थोडे थोडे टिकळे आलेत. पहिले शैलेशने घेतलं ऑपरेटिंग करायला. आता कंट्रोल वगैरे आहे. कंट्रोल पण करावं लागतं. साधारण किती वेळ लागलेला आहे पूर्ण मळी करायला? अर्ध्या तासामध्ये ही बऱ्यापैकी मोठी मळी आहे. चौकोनी मळी आहे बघा. मोठी आहे मळी एकदम. अर्धा तासामध्ये हे कम्प्लीट काम होईल असं बोलतोय. चांगली उकळ पण चांगली होते. चांगली उकळ होते. जरा आरामात हळूहळू करावं लागतं. बांधाच्या साईडून वगैरे व्यवस्थित घ्यावं लागतं. इकडे आलेले आपले छोटे शेतकरी आहे प्रसन्न. इकडे आहे आपला राघव. इकडे आपलं प्रियांशी म्हणजे नानू देखील आले. आपण मुलं अशी आली ना गावाला यांना शेतीचे कामं कशी होतात. आता बैल नाही म्हणून आपल्याकडे. नानू ये. नानू देखील आले इकडे आपली शेती बघायला. काय करतो भाऊ? इकडे भाऊ करतोय उकळ करतोय. म्हणजे करतोय फोडणी. तर एवढे माणसं आलेत बघायला. थोडा पहिला एक फेरी आता मला वाटतं होईल कंप्लीट त्याची शैल्याची. आणि पूर्ण मळीला उकळ करण्यासाठी अर्धा तास लागेल असं बघून बोलतोय. बघा पाहू शकता तुम्ही. चांगली झाली एका लाईनमध्ये उकळ होते मस्तपैकी. बांधायला साईड पण बघा ओके झाले एकदम. गव्हर्नमेंट म्हणतंय की आधुनिक शेती करा. सध्या बैल वगैरे नाही आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे असे छोटे ट्रॉलर म्हणजे छोटे ट्रॅक्टर आता मोठ्या प्रमाणावरती वापर करतात. त्याच्यामध्ये 50% सबसिडी मिळते. म्हणजे आता याची किंमत आहे 50,000 टोटल. तर बबनलाही 25,000ला मिळालं. तर 2 वर्ष त्याने शेती केली आहे आता वापर करून. बऱ्यापैकी पैसे वसूल झालेत. फक्त हे काम झाल्यानंतर व्यवस्थित वगैरे ठेवावं लागतं जेणेकरून त्याला जास्त मेंटेनन्स येत नाही आहे. आपण व्यवस्थित ठेवलं नाही तर मेंटेनन्स येऊ शकतो. इकडे आमचे गँग आले सगळे. मुलं आमचे आहेत खुश इकडे शेती बघायला आले. ना काय करतात हे लोक? काय करतात हे? काय करतात राघवे? पप्पा काय करतो तुझा? ट्रॅक्टर चालवतो. हे काय आहे? ते काय लावणार आपण इकडे? ह्यात काय लावणार? याच्यामध्ये काय लावणार रे? असं नॅचर काय लावणार? भात लावणार.
भात शेती करणार. काय लावणार नानू? याच्यात काय लावायचं? हां, भात लावायचं. भात लावल्यानंतर तांदूळ मिळणार. इकडे आज बघायला आले आज. आता एक राऊंड आता कंप्लीट झाला नाही आहे. एल शेप झाला आहे कंप्लीट. टेक्निक आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही, तर मग तो खड्डा पडतो. जरा पूर्ण बॉडी आपली शेक होते एकदम. कंट्रोल ठेवावा लागतो बस. इकडे तिकडे अदरवाईज होऊ शकते. किती लिटर पेट्रोल लागतं? कॅपॅसिटी 5 लिटरचं आहे. 5 लिटरची टाकी आहे की मग 3.5 लिटर एका टायमाला आपण पेट्रोल टाकू शकतो. आणि 3.5 लिटरमध्ये किती चालते? किती? हां, 5-6 माळ्या होतात. 5-6 माळ्या होतात 3.5 लिटरमध्ये. म्हणजे आर्थिकदृष्ट्या देखील ठीक आहे, पण ऑपरेटर पण लागणार आपल्याला प्रॉपर. कोणालाही आपण देऊ शकत नाही. त्यांना ऑपरेटिंग जमते, तेच करू शकतात ते काम. आता इकडे ऑपरेटर बदललेला आहे. तर बबनने घेतलं आहे ऑपरेटिंग करायला. जास्त वेळ आपण एका ठिकाणी ठेवलं ना की तो खड्डा पडतो. त्यामुळे सगळं चालू ठेवलं पाहिजे. थोडासा भाग राहिला. पहिली एक पूर्ण फेरी व्हायला थोडासा भाग राहिला इकडे. इथपासून तिने सुरू केलं होतं. आता स्टार्टिंग पॉईंटला येईल म्हणजे तो पहिल्या फेरीचा. लांब पकडायचं. पहिली एक फेरी आता या ठिकाणी कंप्लीट होते. पहिली फेरी. काल अचानक पाऊस आला, त्यामुळे आमची उडाली तारांबळ. 11:15 वाजता आम्ही एकदम आलो इकडे ताडपत्री वगैरे घेऊन. आणि सगळे आता जे तुम्हाला दिसत आहेत वैरण म्हणजे आपलं हे गुरांसाठी पेंढा, आम्ही पेंढा म्हणतो, ते ठेवलं इकडे रचून. त्यामुळे अचानक पाऊस आल्यामुळे भिजू शकतो. इकडे विठोबाचा पण आहे पेंडा. ते पण रात्री आले पटापट आणि त्याच्यावर कागद टाकला होता. कागद टाकल्यामुळे थोडंसं पाणी आतमध्ये जात नाही ना, नाही तर मग पूर्ण हे पेंडा भिजणार. हा शेवटचा एवढासा भाग राहिला आहे. जवळजवळ 25-26 मिनटं झाली. म्हणजे अर्धा तास बरोबर सांगितलं होतं बबनने. म्हणून आता एका फेरीमध्ये होऊन जायले. एकदम पाहू शकता बघा, पूर्ण उकळ झालेली आहे. एकदम तशी प्रॉपर झाली आहे उकळ. एकदम चांगली झाली. जास्त मोठी अशी ढेकळं पण नाही आलेत. एकदम प्रॉपर झालेले आहे उकळ एकदम मस्तपैकी. आणि आता हा थोडकासा भाग राहिला आहे. म्हणजे साधारण अर्धा तासामध्ये ही मळी झाली म्हणायला काही हरकत नाही. आम्हाला प्रॉपर काम झालं. 2 ऑपरेटरांनी काम केलं आपल्या, बबनने आणि शैल्याने. थोडंसं राहिलं आता. तर मित्रांनो, तर अर्धा तास झाला आपल्याला इकडून काम सुरू करून. अर्ध्या तासामध्ये कंप्लीट एक मळी आपण केलेली आहे. इकडे मोहित पण आला होता बघायला. आम्ही पण शाळेत असताना असं काय JCB वगैरे किंवा काय आला ना, तर आम्ही बघायला पहिल्यांदा पुढे जायचो. तेव्हा ट्रॅक्टर वगैरे काय असा प्रकार नव्हता. लवकर झाला ना. ओली नाही ना, थोडी तेवढ्यात ओळी नाही. थोडासा पाऊस पडला काल, तेवढ्या प्रमाणामध्ये नाही पडला. बोलतो की अजून जरा ओली असेल ना जमीन तर पटापट होतं आणि जबरदस्त होतं. त्यामुळे पाऊस जर पडला चांगला तर मशागत करायला अजून थोडी बरं पडतं. लवकर पण होते आणि आपल्याला त्रास नाही होत ऑपरेट करताना.